अलकादेश। जय गुरु गोरखनाथ। सर्व नाथ चरणी माझे नमनवंदन। नाथ भक्तांना माझा प्रेमाचा अलकादेश। मित्रांनो, नाथ परंपरेनं ज्यावेळेस आपण दीक्षित होतो त्यावेळेस स्वप्नरूपी काही संकेत मिळत असतात। त्यापैकीच एक संकेताबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, स्वप्नरूपी जर एखाद्या साधकाला स्वतःचा गुरु हा अंघोळ घालताना दिसत असेल, त्याला स्वच्छ करताना दिसत असेल, अंघोळीत अनेक प्रकार आहेत। नॉर्मल पाण्याने दिसू शकते, पंच अमृताने पण दिसू शकते, सर्वसामान्य तो काही पण कोणत्याही माध्यमानं साधं मीठ टाकून पण पाण्यात तो साधकाला शिष्याला अंघोळ घालू शकतो। पण आपण आज फक्त अंघोळ घालणं आणि स्वच्छ करणं हेच बघणार आहोत। तर मित्रांनो, जर अशी किंवा असा संकेत जर एखाद्या साधकाला शिष्याला होत असेल की त्याचा गुरु धारण केल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये शिष्य किंवा साधक गुरुकडून स्वतः अंघोळ करून घेताना बघत आहे, गुरु त्याला अंघोळ घालत आहे, पूर्णपणे स्वच्छ करत आहे, तर मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा एक क्षण आहे। तुम्ही खूप पुण्यवान आहात। मी तर हेच म्हणेल की तुम्ही खूप पुण्यवान आहात। तुमचा आत्मा खूप मोठ्या शक्तीचा प्राप्तीचा लायक आहे। तुमच्यावरती खूप महान शक्तीची कृपा आहे। कारण गुरुने आंघोळ घालून स्वतः स्वच्छ करणं हे बघणं म्हणजे सर्वसामान्य गोष्ट नाही। म्हणजे तुमच्या जीवनातली सगळी इडापिडा, सर्व काही गुरु आणि गुरुचे इष्ट व तुमचे दैवत हे सर्वजण मिळून तुमच्यावरती कृपा आशीर्वाद करत आहेत। तुमची आध्यात्मिक यात्रा सुरू व्हावी, तुम्ही पूर्ण गुरुकृपेनं, शक्तिकृपेनं पूर्ण होऊन, संपन्न होऊन लोककार्यासाठी बलवान व्हाल, शक्तिशाली व्हाल, यासाठी तुम्हाला देवी दैवत आणि गुरु, शक्ती व गुरु बनवत आहे। तर मित्रांनो, स्वप्नरूपी जर गुरु तुम्हाला अंघोळ घालताना दिसत असेल तर तुमचा हात धरणारा किंवा तुमच्या तोडीला लवकर कोणी तर बसणारच नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अशा काही शक्तींची कृपा आहे, अशा काही महान शक्तींची सिद्धी विद्या तुम्हाला प्राप्त आहे आणि तुमच्याकडून खूप महान कार्य होणार आहे। जन कार्य तुमचं खूप सामर्थ्यवान राहणार आहे। तुमचं भावी जीवन खूप सुखद अनुभवाचं राहणार आहे। प्रापंचिक गोष्टींमध्येही तुम्हाला आनंद मिळणार, आनंद राहणार आहे। अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक स्वप्न आहेत की ज्या स्वप्नांच्या माध्यमानं साधकाला शक्ती वारंवार काही ना काही संकेत देत असते। त्यापैकी एक संकेताबद्दल आज आपण जाणून घेतला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कारण मित्रांनो, मी ह्या चॅनलच्या माध्यमानं जे सत्य आहे तेच सांगत आहे। ना कुठला मंत्र, ना कुठला तंत्र, ना कुठली दोरीची पद्धत, ना कुठला गैरसमज ना समज। अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा न पाळणे हा माझा कुठलाही प्रश्न नाही। मला त्याच्याशी कुठलीही घेणं देणं नाही। जे काही आहे ते माझ्या नाथकृपेनं जे मला मिळतं तेच मी तुम्हाला देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत आहे। कारण मित्रांनो, सध्या ह्या युगामध्ये प्रत्येकाला मसाला लावून समजवलेल्या गोष्टी खूप आवडतात। प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यात काही मिळणारच नाही ते दिलेलं खूप आवडतं। चालत्या बसच्या मागे पळू नका, सुटून गेलेल्या वाहनाची वाट बघत बसू नका। स्वतःचा मार्ग आता स्वतःच व्यवस्थित करावा। सत्य आहे ते जाणून घ्यावं, मानून तर कुठली गोष्ट करूच नका।
माझ्याकडे 7 वर्षाचा अनुभव आहे. 7 वर्षात मी जे काही केलं आहे ते मला चांगल्याच पद्धतीनं माहीत आहे. मित्रांनो, योग्य गुरु आणि शक्तीची पूर्ण कृपा मिळण्यासाठी एकतर आपल्या कुळामध्ये खूप पुण्य असावं किंवा आपण स्वतः पुण्यवान असावं, तरच शक्ती, सामर्थ्य, कृपा, सिद्धी किंवा विद्या किंवा योग्य गुरु, सिद्ध गुरु मिळेल, अन्यथा नाही. जरी कुणाला मिळालं नाही तर प्रयत्न करा, स्वतःला बनवण्याचा, स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करा. तन मन धन पूर्ण गुरुचरणी अर्पण करून, शक्तीच्या चरणी अर्पण करून योग्य त्या मार्गाने वाटचाल करा. नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओला जास्त मोठं न करता, लांबवता मी आवर्त घेतो. अलकादेश. जय गुरुवर.